Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to discuss the history of novel part 6. In this part, we will discuss the term novella as well as also elements of novel. First of all, we are going to discuss term novella. The word novella, it originated from the Italian word novel. Novella या शब्दाचा उगम हा इटालियन वर्ड नॉवेल या शब्दापासून होतो. नॉवेला इट इज अ टाइप ऑफ अ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. नॉवेला इट इज अ काइंड ऑफ अ नॉवेल बट इट इज अ शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. म्हणजेच काय, नॉवेला हा एक काय आहे की फुल लेंथ नॉवेलपेक्षा छोटी परंतु शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठी असा एक कादंबरीचा काय आहे प्रकार आहे. नॉवेला इट इज वेल स्ट्रक्चर शॉर्ट नॅरेटिव्ह फिक्शन. नॉवेला ही एक व्यवस्थितरित्या मांडणी केलेली पण लहान स्वरूपातील एक कथानक आहे. The tone of a novella is specially often satirical and realistic. When we read the novella, then we found the tone of the novella is specially satirical and realistic. म्हणजे नॉवेला ज्यावेळेस आपण वाचायला घेतो त्यावेळेस आपल्याला त्याचा जो टोन आहे तो आपल्याला सटॅरिकल किंवा रिअलिस्टिक वाटतो. म्हणजे एक उपहासात्मक किंवा वास्तववादीचं वर्णन करणारा वाटतो. Novella usually focuses on one incident or one issue with one or two main characters. It takes place at a single tradition. Novella it is usually focused on one incident or one issue. एका घटनेवर किंवा एका इश्यूवरती नॉवेला हा काय करत असतो, फोकस करत असतो. विथ द हेल्प ऑफ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स. एका किंवा दोन कॅरेक्टरच्या मदतीने एका पर्टिक्युलर इन्सिडेंटवरतीच हा फोकस टाकलेला आपल्याला पाहिलं तो. अँड ऑल्सो इट टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. एकाच परंपरेतून घडणाऱ्या गोष्टीवरती ती आधारलेली असते. सो दिस इज द टर्म नॉवेला. हिअर look at the some examples of novella written in English literature. The Heart of Darkness by Joseph Conrad. The Turn of the Screw by Henry James. Billy Bird by Herman Melville. Seize the Day by Saul Bellow. Pearl by John Steinbeck. So these are the very famous novella written by a very फेमस नॉवेलिस्ट इन इंग्लिश लिटरेचर. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स नॉवेलाचे आपल्याला इंग्लिश लिटरेचरमध्ये पाहायला मिळतात. सो लुक ॲट द कव्हर पेज ऑफ नॉवेलाज इन इंग्लिश लिटरेचर. सो लेट्स मूव टुवर्ड्स द एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. देर आर 6 एलिमेंट्स ऑफ द नॉवेल्स इन इंग्लिश लिटरेचर. द फर्स्ट वन इज थीम, सेकंड वन इज प्लॉट, third one is character, fourth one is setting, fifth one is conflict, and last one is language and style. So these are the elements of the novel in English literature. So let us see one by one. The first one is theme. Theme is the central idea of the novel which can be expressed in a nutshell. Theme म्हणजे काय, तर theme म्हणजे कथेची मध्यवर्ती कल्पना. ती एका थोडक्यात स्वरूपात व्यक्त केलेली असते. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन अ पर्टिक्युलर सेटिंग. थीम हे एक तत्वज्ञानात्मक विधान किंवा सत्य आहे की जे कथाकार जे रायटर आहेत ते क्रमाने घडणाऱ्या घटनेनुसार आणि त्या कथेतील असणाऱ्या कॅरेक्टरच्या ॲक्टिंगनुसार ते ही थीम काय करत असते, पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते. सो लुक ॲट द व्हेरियस थीम्स इन इंग्लिश लिटरेचर. सम ऑफ द थीम्स
which based on a love, some of the themes which based on a death, some of the themes which based on a good versus evil, like coming of age, power and corruption, survival, courage and heroism, prejudice, individual versus society, and war. So these are the various themes famous in a English literature. अशा पद्धतीच्या थीम्स ह्या नॉवेलच्या आपल्याला इंग्लिश लिटरेचरच्या नॉवेलमध्ये पाहायला मिळतात. Here the second element of the novel is plot. Plot is essentially the story or the course of events that make up the theme. Plot especially एक अशा प्रकारची कथा किंवा कथेतील घडणाऱ्या घटनेनुसार त्या थीमला बांधून ठेवण्याचं काम करत असते. प्लॉट म्हणजे काय, एक प्रकारची एक सिरीज ऑफ इव्हेंट्स, एक प्रकार एकामागून एक घटना घडत असणारे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण काय म्हणतो, प्लॉट. ते एका जी जी नॉवेलची जी थीम आहे त्याला कंटिन्युअसली अटॅच करण्याचं किंवा त्याला बांधून ठेवण्याचं काम करत असतात. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल inside the mind of the character or external with other characters or entities. म्हणजेच प्लॉट म्हणजे काय, तर कॅरेक्टरच्या अंतर्गत मनातून किंवा बाह्य संघर्षातून हे काय होत असते, हा प्लॉट हा तयार होत असतो. प्लॉट मे बी अ सिम्पल, इट इज इन वन प्लॉट, ऑर कॉम्प्लेक्स. प्लॉट हा कधी कधी एका वन इन्सिडेंट वन इव्हेंटवरच घडणारा असतो, कधी कधी कॉम्प्लेक्स म्हणून सुद्धा, म्हणजे त्याला सब प्लॉट्स जोडलेले असतात. Here the next element of the novel is character. Here the characterization is related to the plot as the course of event takes place because of the certain behavior of the character. Character हे कॅरेक्टरच्या बिहेवियरमुळे कथेतील घटना ह्या करत असतात, काय करत असतात, कथेतील घटना ह्या घडून आलेल्या असतात आणि ह्या कथानकाशी हा जो प्लॉट आणि ह्याचा संबंध जोडलेला असतो. म्हणजे कॅरेक्टर काय करत असतं, ह्या कथेतील ज्या घटना आहेत ह्यांना जोडून ठेवण्याचं काम आणि त्या थीमला किंवा त्या प्लॉटला जोडून ठेवण्याचं काम हे कोणाचं असतं, कॅरेक्टरचं असतं. It is a depiction of a character can range from the thumbnail sketch to deep wordy, highly detailed verbal sketch. कॅरेक्टर हे एका विशिष्ट वर्तनामुळे घटनांची मालिका घडून आणतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. कॅरेक्टरमुळे काय होतं, इट मेड अ सिरीज ऑफ इव्हेंट्स, सिरीज ह्या घडत चाललेल्या असतात. आणि कॅरेक्टर हे एका संक्षिप्त वर्णनापासून ते तपशीलवार वर्णनापर्यंत घडत असते. म्हणजे काही कॅरेक्टर एक थंबनेल स्केच काही जणांचं असतं, म्हणजे शॉर्टमध्ये त्यांची इन्फॉर्मेशन असते. सम ऑफ द कॅरेक्टर्स आर डीप वर्डी हायली डिटेल वर्बल स्केच. काही कॅरेक्टर्स हे काय असतात, खूप हायली डिटेल त्यांचं डिस्क्रिप्शन केलेलं असतं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन इट्स एव्हरी आस्पेक्ट बाय द रायटर. कथेतील जे मेन कॅरेक्टर असतं, नॉव्हेलमधलं जे मेन कॅरेक्टर असतं, ते लेखकाच्या लेखणीतून काय असतं, त्याचं इन डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. म्हणजे जे मेन कॅरेक्टर आहे त्या रिलेटेड सगळी स्टोरी फिरत असते, त्यामुळे त्याची इन डिटेल डिस्क्रिप्शन त्या नॉव्हेलमध्ये डिस्क्राईब केलेली असते. The minor characters are not given much importance. Some of the minor characters is in the novel, but they are not important. नॉव्हेलमध्ये काही मायनर कॅरेक्टर सुद्धा असतात, पण त्यांचा जास्त कथानकाशी जास्त संबंध नसल्यामुळं they are not important in novel. The readers follow the action of one main character throughout the novel. When we read the novels, then we follow the main character in the novel. आपण एखाद्या वेळेस नॉवेल वाचत असतो त्यावेळेस आपण कॅरेक्टर जे मेन कॅरेक्टर आहे ह्या नॉवेलमधलं, त्याला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्या रिलेटेड असणाऱ्याच आपण घटना काय करत असतो, रीड करत असतो. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज प्रोटॉगॉनिस्ट. म्हणजेच द मेन कॅरेक्टर इन द नॉवेल इज कॉल्ड अ प्रोटॉगॉनिस्ट. नॉवेलमधलं जे मेन कॅरेक्टर असतं त्याला आपण काय म्हणतो, प्रोटॉगॉनिस्ट कॅरेक्टर. Protagonist, it is a main character, is in a conflict with the character or entity or a force, internal or external, which is known as
अँटॉगॉनिस्ट. जे हे प्रोटोगॉनिस्ट कॅरेक्टर असतं, जे मेन कॅरेक्टर कथेतील असतं, त्याच्याशी संबंध हा कुणाशी आलेला असतो, जे अपोजिट कॅरेक्टर्स असतं त्यालाच आपण म्हणतो अँटॉगॉनिस्ट. म्हणजे कथेतील जे खलनायकाचं जे कॅरेक्टर असतं ते कॅरेक्टरच्या रिलेटेड त्याचं काय असतं, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. इंटरनल ऑर एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट इथं आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज द सेकंड कॅरेक्टर, अँटॉगॉनिस्ट. म्हणजेच त्यामध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर असतं किंवा आपण त्याला खलनायक म्हणतो. अपोजिट कॅरेक्टर, अपोजिट ऑफ द प्रोटोगॉनिस्ट कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड अँटॉगॉनिस्ट. ओके, अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स आपल्याला, मेजर कॅरेक्टर्स किंवा मायनर कॅरेक्टर्स आपल्याला नॉव्हेलमध्ये असतात. The next element of the novel is setting. Setting means it is a background in which the story take place. म्हणजे या ठिकाणी घटना घडत असते त्याचं ते बॅकग्राऊंड निर्माण करण्याचं काम असतं, त्याला आपण म्हणतो सेटिंग. There are several aspects of the setting. It includes place, period, time, climate or weather and lifestyle. सेटिंग ही एका प्लेसच्या रिलेटेड नसते फक्त, त्यामध्ये प्लेस हे पण सेटिंगचा भाग आहे. त्यामध्ये कोणत्या पिरियडमध्ये घटना घडते त्या पिरियडसुद्धा एक सेटिंगचाच भाग आहे. टाईम, त्या ठिकाणचं क्लायमेट कसं आहे, वेदर कसं आहे, तिथली लाईफस्टाईल कशी आहे. सो दे ऑल आर द पार्ट ऑफ अ सेटिंग. हे सगळे सेटिंगचे काय आहेत, प्रकार आहेत आणि त्याचे भाग आहेत. सो द प्लॉट अँड द कॅरेक्टर्स आर टू मेजर एलिमेंट दॅट आर अफेक्टेड ड्यू टू अ सेटिंग. ह्या सेटिंगमुळेच जे एलिमेंट्स आहेत नॉव्हेलचे, जे मेन एलिमेंट्स आहेत प्लॉट आणि कॅरेक्टर्स, हे जे दोन मेजर एलिमेंट्स आहेत, इट वॉज अफेक्टेड ड्यू टू अ सेटिंग. ह्या सेटिंगमुळेच त्यांना अफेक्टेड केलं जातं किंवा ते अफेक्ट होतात किंवा प्रभावित होत असतात. द सेटिंगच व्यवस्थित नसेल, द बॅकग्राऊंडच क्लिअर व्यवस्थित नसेल तर प्लॉट आणि कॅरेक्टर हे काही करू शकत नाहीत. त्यामुळं सेटिंग ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट इन एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. नॉव्हेलमध्ये सेटिंगसुद्धा खूप महत्त्वाची आहे. So the next one is conflict. Conflict म्हणजे काय, संघर्ष. Conflict means the struggle between the opposite forces in the story is called conflict in the story. म्हणजे कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर एखादं मेन कॅरेक्टर असतं त्याचं जे स्ट्रगल असतं अपोजिट कॅरेक्टरशी ते असणारा जे संघर्ष असतो त्याला सगळ्याला काय म्हणायचं असतं, कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट प्रोव्हाइड्स द इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. कॉन्फ्लिक्ट काय करत असतं की इट क्रिएट द इंटरेस्ट अमंग द रीडर्स अँड ॲज वेल ॲज अबाउट द प्लॉट. म्हणजे प्लॉटमध्ये घडणारे जे इव्हेंट्स पुढं काय घडू शकतात ते कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतं. म्हणजे ह्या संघर्षावरून आपल्याला समजतो की त्या प्लॉटची इंटरेस्ट आपला वाढत जातो, त्यातली क्युरियोसिटी वाढत जाते. हिअर आर द सम क्लासिफिकेशन ऑफ द कॉन्फ्लिक्ट. सम ऑफ द कॉन्फ्लिक्ट इट विच वॉज बेस्ड ऑन अ मॅन अगेन्स्ट मॅन. काही संघर्ष असे असतात की ते मॅन अगेन्स्ट मॅन असतात. मॅन अगेन्स्ट नेचरच्या रिलेटेड काही संघर्ष दाखवलेले असतात. काही ठिकाणी मॅन अगेन्स्ट सेल्फ, स्वतःबद्दलच एक संघर्ष दाखवलेला असतो. आणि मॅन अगेन्स्ट सोसायटी, ह्याच्या पद्धतीत सुद्धा एक संघर्ष ह्या नॉव्हेलच्या थ्रू मांडलेला असतात. सो द नेक्स्ट वन इज लँग्वेज अँड स्टाईल. सो दिस इज द लास्ट एलिमेंट ऑफ द नॉव्हेल. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज स्टाईल. ह्यामध्ये स्टाईल म्हणजे काय, तर एखादा नॅरेटर एखादी लँग्वेज किंवा टेक्निक्स हे नॅरेशन क्रिएट होण्यासाठी एखादा ऑथर जो आहे तो ऑथर काय करत असतो, लँग्वेजचा आणि टेक्निकचा वापर करून ते जे नॅरेशन क्रिएट करत असतो, इव्हेंट क्रिएट करत असतो, त्यालाच काय म्हणतो आपण, स्टाईल. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस or he may be a laconic and would write only a point to the point, or maybe a mix, both according to requirement of meeting his purpose. म्हणजेच काय, लँग्वेज आणि स्टाईल हे अशा पद्धतीने असते की स्टाईल यामध्ये काय असतं, लँग्वेज कशी वापरलेली आहे किंवा टेक्निक्स कसे वापरलेले आहेत, दॅट इज कॉल्ड स्टाईल. बट द सम ऑफ द ऑथर्स दे यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी और फ्रेजेस इन द नॉवेल, यूज अ language to the point or makes with according to requirement of the purpose. एखाद्या वेळेस जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने व्होकॅब्युलरी वापरणे किंवा सेंटेन्सेस वापरणे, दॅट इज कॉल्ड लँग्वेज. सो ही मे द ऑथर
he may use a linguistic device to make a narrative effect. कधी कधी लिंग्विस्टिक डिव्हाइसचा वापर करून नॅरेटिव्ह इफेक्ट देण्यासाठी काही अदर लिंग्विस्टिक टच त्याला दिलेला असतो. So all these are the factors decide the texture of the narration and create an impact on the readers. त्यामुळे ह्या लँग्वेजचा आणि स्टाईलचा काय होतो, त्याचा इम्पॅक्ट ह्या रीडर्सवरती होत असतो त्या नॅरेशनचा. आणि इट डिसाइड द स्ट्रक्चर ऑफ द नॅरेशन. त्या नॅरेशनच्या स्ट्रक्चरवरून त्या रीडर्सचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज द लास्ट एलिमेंट ऑफ द नॉवेल. लुक ॲट द लँग्वेज अँड स्टाईल मीन्स अ वे टू टेल अ स्टोरी. तुम्ही कशा पद्धतीने स्टोरी टेल करता, दॅट इज कॉल्ड स्टाईल. सम ऑफ द डायलॉग्स, डिस्क्रिप्शन, नॅरेशन, इंटेरियर मोनोलॉग और असोसिएशन ऑफ आयडियाज. तुम्ही कशाच्या स्वरूपात तुम्ही स्टोरी टेल करता, दॅट इज कॉल्ड स्टाईल. अँड लँग्वेज, विच टाईप ऑफ वर्ड्स, विच टाईप ऑफ लँग्वेज यू हॅव टू यूज, विच टाईप ऑफ सेंटेन्स, व्होकॅब्युलरी you have to use in a in a novel, that is called language. ह्यालाच आपण काय म्हणतो, कोणत्या पद्धतीचं तुम्ही वर्ड्स वापरता, फ्रेजेस वापरता, सेंटेन्सेस वापरता किंवा व्होकॅब्युलरी कशी वापरता, ह्या सगळ्यालाच काय म्हणतो आपण, लँग्वेज. सो these are the elements of the novels in English literature. So dear student, today we have stopped our lecture. So in this lecture we have discussed the term novella and elements of novel. So thank you so much.